ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये। आता बातमी आहे मराठा आरक्षण संदर्भातील विधेयक आज लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे। राज्यघटनेतील 102व्या घटना दुरुस्तीचे हे विधेयक आहे। या विधेयकामुळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अधिकार मिळणार आहेत। आरक्षणासंदर्भातले एससीबीसी वर्ग ठरवण्याचे अधिकार सुद्धा मिळणार आहेत राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना। द कॉन्स्टिट्यूशन ऑफ 127/2021 या विधेयकामध्ये 338 ब 342 ए अशी दुरुस्तीची शिफारस आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री हे विधेयक मांडतील आणि हे विधेयक लोकसभेमध्ये पारित झाल्यानंतर ते राज्यसभेमध्ये जाईल। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, मराठा आरक्षणासंदर्भातलं विधेयक आज लोकसभेत मांडलं जात आहे, काय आणखी माहिती? बरोबर आहे। ज्या पद्धतीने राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भावर मोठा वाद निर्माण झालेला आहे, मराठा समाजाच्या वतीने मोठे मोठे मोर्चे काढण्यात येत आहे। आज पुण्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक मराठा समाजाची होत आहे। या सर्व पार्श्वभूमीवरती आज लोकसभेमध्ये 102वी घटना दुरुस्ती संदर्भातील मराठा आरक्षणाच्या संदर्भातील एससीबीसी कॅटेगरी देण्याकरिता जे विधेयक आहे ते मांडण्यात येईल। ज्या विधेयकाचं नाव 227वी राज्यघटनेची दुरुस्ती अशा प्रकारचं नाव आहे, अमेंडमेंट ऑफ 227 ऍक्ट अशा प्रकारचं या नाव देण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद सुरू होते, कुठेतरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दरम्यान या वादाचा निकाल निघावाचा प्रयत्न असताना आता ज्या विधेयक पारित करण्यात येत आहे सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार, कारण की सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाला ज्या पद्धतीनं फेटाळण्यात आलं होतं त्यानंतर स्पष्ट करण्यात आलं की केंद्र सरकारने या संदर्भात जे अधिकार आहे ते केंद्र सरकारला आरक्षण देण्याचे या संदर्भात केंद्र सरकारच्या वतीने प्रतिज्ञाबद्ध देण्यात आलं होतं की आम्ही या संदर्भात एक विधेयक मांडू आणि हे सर्व अधिकार राज्य सरकारांनी त्याच प्रक्रियेअंतर्गत हे विधेयक मांडण्यात येत आहे। आणि आता सर्व अधिकार जे आहे आरक्षणाचे ते राज्य सरकारला मिळेल, पण राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत 50% कॅप जी आहे ती हटणार नाही तोपर्यंत याचा मराठा समाजाला फायदा होणार नाही। त्यामुळे आता कुठेतरी जो चेंडू आहे आरक्षणाचा चेंडू हा आता केंद्राच्या कोटातून राज्याच्या कोटात तोडण्याचा प्रयत्न आहे, पण राज्य सरकारने यापूर्वीच आपला भूमिका स्पष्ट केली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेच्या वतीनं लोकसभेत या विधेयकाचा विरोध करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ प्रशांत, आणि जसं शिवसेनेचे खासदार म्हणा संजय राऊतच यांनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतलेली होती, कारण लोकसभेमध्ये हे विधेयक मांडण्याच्या अगोदर याच संदर्भात त्यांच्याशी या दोघांमध्ये चर्चा देखील झाली आहे। त्यामुळे शिवसेनेची भूमिका नेमकी काय असणार हे आपल्याला आज सभागृहात दिसेलच। बरोबर आहे। खास जर बघितलं काल अत्यंत महत्त्वाची बैठक संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची झाली होती। त्यांना माहित होतं की बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीमध्ये गेल्या शुक्रवारी हे विधेयक मांडण्यासंदर्भातल्या सूचना पारित करण्यात आल्या होत्या। त्यानंतर बिझनेस ॲडव्हायझरीमध्ये हे विधेयकच्या संदर्भात स्पष्ट करण्यात आलं सोमवारी हे विधेयक मांडण्यात येईल आणि त्याच्या आधारावरती आज जर आपण लोकसभेच्या कामकाजाचं संपूर्ण अहवाल बघितला, त्याला बिझनेस संबंधित जातो तो बिझनेस जर आपण लोकसभेला बघितला तर त्यामध्ये डॉक्टर वीरेंद्र कुमार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री त्यांच्या ते हे विधेयक मांडणार आहे। यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची स्पष्ट भूमिका चर्चा झाली असेल, पण त्या गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा हे केंद्रीय मंत्रिमंडळाने विधेयक पारित केलं होतं त्यावेळेस लोकसभेचे संसदीय पक्षाचे नेते जे आहेत विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही हे विधेयक या विधेयकाचा निश्चितपणे विरोध करू, कारण की हे विधेयक फसवणूक करणारं विधेयक आहे जनतेची आणि खास करून मराठा समाजाची। मराठा समाज इतकं शांतपणे मुक्तपणे सगळ्या निर्णयाचं पालन करताना मोठे मोर्चे काढले आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं हिंसात्मक त्याला वळण लागलंय। असं असताना संयमी मराठा समाजाची परीक्षा का पाळली जाते असाही सवाल विनायक राऊत यांनी केला होता। त्यामुळे आता हे जेव्हा विधेयक मांडण्यात येईल त्यावेळी असं म्हणावं लागेल की आता शिवसेनेची जी प्रखरपणे भूमिका आहे ती लोकसभेत पाहायला मिळतं का हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। जी प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि आज ज्यावेळेला विधेयक मांडलं जाईल त्यावेळी आपण पाहूच थेट की काय नेमकं सभागृहामध्ये होत आहे, शिवसेना आपली काय भूमिका मांडते आणि इतर पक्ष देखील। समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांच्यावरती गोवंडीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय, कारण वाढदिवसानिमित्तानं विना परवानगी रॅली काढण्यात आली होती आणि कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। आमदार अबू आझमी आणि इतर 17 जणांविरोधात विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल झाला असून अबू आझमींकडून कोरोना नियम पायदळी तोडवण्यात आले। वाढदिवसानिमित्तानं रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये शेकडोंची गर्दी होती। कार्यकर्त्यांसोबत आझमींनी सुद्धा मास्क लावलेला नव्हता आणि आझमींनी भर रस्त्यात तलवारबाजी सुद्धा केली।
आतापर्यंत यांनी कोट्यावधी रुपयाचा दंड या 3 पक्षांनी वसूल केलाय. जर सर्वसामान्य लोकांना तुम्ही काटेकोरपणे नियमांचं पालन करा असं सांगत असाल तर तुमचे नेते, मंत्री आणि तुमचे सहयोगी पक्ष ज्या पद्धतीनं वाढदिवस आणि बाकी कार्यक्रम करता आहेत, हजारो लोकांची गर्दी होते आहे, याच्यासाठी नियम का नाही? म्हणजे सरकारच्या मंत्र्यांसाठी मंदिरं उघडली जातात पण सर्वसामान्यांसाठी मात्र नाही. अशी जुलमी दादागिरी या सरकारला करता येणार नाही. आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. मनोज, रॅलीमध्ये भयंकर गर्दी दिसतेय आणि मास्क न लावणं किंवा इतकी गर्दी जमवणं खरंच हे कोरोना नियमांच्या सगळ्या विरोधातच आहे आणि एका आमदारांकडून तर असं बिलकुल अपेक्षित नाही. काय तिकडची परिस्थिती होती? अगदी बरोबर आहे. एक लोकप्रतिनिधी जे सर्वसामान्यांसाठी नियम करतात, कायदे करतात, तेच जर अशा प्रकारचे नियमांची पायमल्ली करत असतील तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे अपेक्षेने बघायचं असाच प्रश्न निर्माण होतो. काल जे झालंय आमदार अबू असीम आझमी यांच्याकडनं तो खरोखरच अतिशय धक्कादायक प्रकार होता. ते आले, त्यांचा वाढदिवस होता म्हणून कार्यकर्त्यांनी जोरदार आतिषबाजी केली. त्यानंतर रथामध्ये बसवून त्यांनी तलवार सुद्धा हवेत फिरवली आणि पूर्ण शिवाजीनगरमध्ये राऊंड मारले. या दरम्यान पोलीस सुद्धा त्या ठिकाणी होते, परंतु पोलिसांनी सुद्धा कुठेही त्यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केलेला दिसत नव्हता. त्याचबरोबर जे कार्यकर्ते होते त्यांनी मास्क सुद्धा घातलेला नव्हता. जेव्हा न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवली त्यानंतर मात्र पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट झालं आणि रॅली झाल्यानंतर पोलिसांच्याच वतीने पोलीस अधिकारी एक कर्मचारी आहे त्याची ती तक्रार घेतली आणि रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत ही सगळी प्रोसिजर पूर्ण झाली. यामध्ये अबू असीम आझमी आणि इतर एकूण 18 ते 19 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये जो कोरोना काळातले नियम जे आहे त्याची कलमाखाली सुद्धा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता आज त्यांना अटक करण्यात येईल की ते डायरेक्ट कोर्टामध्ये जाऊन जमानत घेतात, अशा प्रकारचे आता नेमकं काय होईल आज हे आता सध्या तरी सांगता येणार नाही. परंतु पोलिसांनी मात्र त्यांचं काम केलेलं पाहायला मिळते आहे. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे जर लोकप्रतिनिधीच अशा प्रकारचं हे काम करत असतील तर मात्र मग सर्वसामान्य जनतेला वेगळा न्याय का दिला जातो? कारण जेव्हा सर्वसामान्य लोक बाहेर पडतात त्यांच्या तोंडावर मास्क नसतो, गर्दी असते, त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई केली जाते, दंड ठोठावला जातो. मग अशा वेळेस जर लोकप्रतिनिधी असं करत असतील तर त्यांना सुद्धा समान कायदा असायला पाहिजे अशी सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत. जी मनोज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.